नमस्कार. भारतात अंधभक्तांची काय कमी आहे का की त्याच्यामध्ये भर टाकण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी एक प्रसंग घडवून आणला, एक प्रकार घडला आज. आणि तो प्रकार आज सोशल मीडियावर खूप काही गाजताना दिसतोय. काय तो प्रकार ते सगळे जाणणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. बघा, प्रकार असा झाला की एखाद वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या इलेक्शनच्या दिवशी वोटिंग करण्यासाठी जातो, तुम्ही काय घेऊन जाल? तुम्ही एकतर आधार कार्ड घेऊन जाल, पॅन कार्ड घेऊन जाल, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा तुमचं जे काही आयडी प्रूफ आहे ते आयडी प्रूफ घेऊन जाल. बट खुद्द जे काही रुपाली चाकणकर यांनी आज प्रकार घडवला, तो प्रकार खूप काही म्हणजे लोकशाहीला, निवडणूक आयोगाला अक्षरशःची गोष्ट अर्ध्यामध्ये थांबवावी लागली. तर काय घडलं नेमकं? रुपाली चाकणकर यांनी वोटिंगला जाण्याच्या वेळेस मतदानामध्ये जे काही मतदान कक्षामधल्या जे काही पेट्या असतात त्या पेट्यांचं औक्षण करण्यासाठी ताट, कुंकू, हळद, दिवा, हे सगळ्या गोष्टी ते घेऊन गेले अक्षरशः तिथे वोटिंग बूथवर. बट हा सगळा प्रकार घडत असताना रुपाली चाकणकर हे तर त्यांच्या बुद्धीप्रमाणे तिथपर्यंत गेल्या, त्यांनी त्या गोष्टी घडवून आणल्या. त्या घडत असताना निवडणूक आयोगाला कुठंतरी जाण आली की हे आचारसंहितेचे, निवडणूक आयोगाचे नियम याच्यात हे बसत नाही, या सगळ्या गोष्टी. आणि याच्यातनं अंधश्रद्धेला परत एकदा काहीतरी काळीपेट लावण्यात येत आहे आणि त्या गोष्टी परत मोठ्याने, वेगाने या सगळ्या गोष्टी घडतील. मग आज जर यांनी आज औक्षणासाठी हळदी कुंकू आणलं, तर उद्या उठून कोणी त्या जे काही आपलं पेटी असणार आहे, मतदान पेटीसाठी कोणीही काहीही करणार आहे. आणि ही सगळ्या गोष्टी घडत असताना खुद्द म्हणजे जे काही राष्ट्रवादीचे अजित पवार आहेत, यांनी पण त्यांच्या प्रचार सभेमध्ये खूप काही मोठ्या गोष्टी सांगितल्या. बट या सगळ्या लोकशाहीला, निवडणूक आयोगाला मान्य नाही आहेत. आणि त्याच वेळेस प्रत्यक्षात निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी होते त्यांनी तो प्रकार थांबवला आणि या सगळ्या गोष्टी व्हायरल होताना दिसते. मग याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की जे हे स्वतः लोक जे काही लोकांचे प्रतिनिधित्व करता, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करता, यांना खुद्द एज्युकेशनची गरज आहे. यांनी या जे काही गोष्टी असतात, जे का अंधश्रद्धेला खत पाणी घालता, या गोष्टी खुद्द यांनी बंद करायला पाहिजेत. ओके, तर त्या स्वतः यांना वाव देत आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आता भारतामध्ये घडत आहे. आणि जो आपला भारत देश आहे, म्हणूनच याच्यामध्ये निवडणुकीमध्ये सगळ्या ज्या काही एज्युकेटेड लोक आहेत त्यांनी तरी निवडणूक करताना, मतदान करताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आता याच्यावर सगळ्या जे काही सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांची खिल्ली उडवण्यात येते. नक्कीच उडवण्यातच येईल जर असा प्रकार घडत असेल. कारण की हा प्रकार एक म्हणजे असुशिक्षित माणूस सुद्धा त्याच्या डोक्यात असा विचार येणार नाही की आपण तिथे औक्षणासाठी हळदी कुंकून घेऊन जाऊ, ताट घेऊन जाऊ, दिवा घेऊन जाऊ आणि ते केल्यानंतर आपले जे कॅन्डिडेट्स आहेत ते नक्कीच निवडून येतील. मग असं जर असेल तर मग रुपाली चाकणकर यांना संपूर्ण भारतामध्ये फिरवावं लागणार आहे, जेणेकरून त्यांचं जे ते अलायन्स आहे म्हणजेच BJP, NDA यांच्याबरोबर सगळे जे काही कॅन्डिडेट असतील ते निवडून येतील. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.